दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। दक्ष पोलीस टाइम्स, दक्ष पोलीस न्यूज संस्थापक तथा खलाने ग्रामपंचायत माजी सरपंच विजयभाऊ टाटिया यांचे जुने स्नेही व आपल्या कार्यशैलीने सन्मानित झालेले मुंबई नाका पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी 1 जून 1991 साली पोलीस दलात भरती होऊन गेली 35 वर्षे पोलीस दलात प्रदीर्घ सेवा बजावत दिनांक 30 मे 2026 रोजी त्यांच्या पोलीस दलातील कार्याची सेवा पूर्ण झाल्यानं गणाधीश बँक्वेट हॉल नाशिक या ठिकाणी सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी नाशिक शहर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, मसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माछरे, दक्ष पोलीस टाइम्स, दक्ष पोलीस न्यूज संस्थापक तथा खलाने ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विजयभाऊ टाटिया, संपादक तुषार बाफना, कार्यकारी संपादक अविनाश पाटील, उपसंपादक चेतन पाटील यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी व पोलीस बांधव तसंच नातेवाईक, मित्रपरिवार यांनी उपस्थित राहून विश्वास पाटील यांना सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त भेट देऊन भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। अपुरे पडतील पण मी थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करेन। त्यांचा आजपर्यंतचा 35 वर्षांचा प्रवास आज परिपूर्ण होत आहे। त्यानिमित्ताने आपण सगळे इथे जमलो आहोत। आजपर्यंत आमच्या कुटुंबाची जबाबदारी आधी त्यांनी समाजाची जबाबदारी घेतली। असं मला एकदाही आठवत नाही की सणाच्या दिवशी ते पूर्ण दिवस आमच्यासोबत त्यांनी घालवला असेल किंवा आम्ही एकत्र सण साजरा केला असेल। त्यांचा आजपर्यंतचा प्रवास हा खूप खडतर होता। आजपर्यंत मी त्यांची कन्या म्हणून ओळखली गेली, एक पोलिसाची कन्या म्हणून, पण यापुढे ते एक डॉक्टरचे वडील म्हणून ओळखले जातील ही मी हमी देते। आणि त्यांच्या एवढी मोठी होता नाही आलं तरी मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा नक्कीच प्रयास करेन। त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि माझं मनोगत इथेच संपवते। धन्यवाद। आपण सगळे या ठिकाणी आमच्या सहभागात, आमच्या आनंदात सहभागी झालात म्हणून आपले पण मनापासून आभार। धन्यवाद। इथे उपस्थित सर्वांना माझा नमस्कार। माझी फॅमिली आणि मित्रगण, वडिलांनी 35 वर्ष सर्व्हिस केली, पण कधी आम्हाला म्हणजे जे ऑफिसमध्ये चाललंय ते कधी घरी कळालं नाही आणि जे पण घरी कळालं, घरी जे होतं ते त्यांनी ऑफिसमध्ये कधी कळू दिलं नाही। तर याच प्रकारचं एक धाडसी व्यक्तिमत्व वडिलांचं आहे आणि त्यांनी आज आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही। हे त्यांचे सगळ्यात मोठी स्पेशालिटी म्हणता येईल की त्यांनी आजपर्यंत आमच्या डोळ्यात कधीही आसू नाही दिले। आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे त्यांचा जो रुटीन आहे तो आजपर्यंत, त्यांची जी फिटनेस आहे ती मी कॉपी करायचा प्रयत्न करतो पण नाही अजूनपर्यंत, पण भविष्यामध्ये मी करेल। आणि त्यांची जी वाटचाल आहे त्यावर मी पावलावर पाऊल द्यायचा नक्कीच प्रयत्न करेल आणि इथून पुढे मी त्यांच्यासाठी फिटनेस आणि हेल्थ हेच मागेल देवाकडनं। थँक्यू। हेच बोलून माझ्या नमस्कार। थँक्यू। क्या बात आहे सांगत दादा, खरं मला आपण काय बोललो आणि विशेष म्हणजे ते तुम्हाला परत परत ऐकता येईल की आपण काय बोलतो। प्लीज। सगळ्यांना माझा नमस्कार। गेली 35 वर्ष सर्व्हिस केली, खूप छान सर्व्हिस केली। मी पण सपोर्ट केला, मुलांनी सपोर्ट केला, पूर्ण परिवाराने सपोर्ट केला। पूर्ण परिवाराचे पण खूप खूप धन्यवाद। आणि पुढचं आयुष्य त्याचं सुखाचं आणि समाधानाचं आणि आनंदाने जावं ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द सांगते। बघा, नारी शक्ती प्रेमाची सावली आमची आयुष्याची सुंदर शाळातून कष्ट करून प्रत्येक स्वप्न फुलवला, आमच्या चेहऱ्यावर हसू कायम ठेवलं। तुमचा हाताचा आशीर्वाद मोठा, तुमच्या शब्दात अनुभव खोटा नाही थोडा। आयुष्यभर सगळ्यांसाठी जपला, स्वतःच्या कुटुंबाला जपला। आज सेवानिवृत्तीचा आला सण खास, सगळ्यांच्या डोळ्यात आनंद आणि सणाचा भास। आता फक्त आनंदात दिवस जाऊ, तुमच्या आयुष्यात सुखाचे फुलं फुलं। धन्यवाद। सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त केलं। सेवापूर्ती कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आणि माझे सहकारी विश्वास पाटील साहेब, त्यांचे मिसेस, त्यांचे चिरंजीव सागर आणि मुलगी, माझे
सहकारी म्हसरूळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार म्हात्रे साहेब, उपस्थित सर्व बंधू भगिनी, इथे जेव्हा नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये मी 3 वर्षापूर्वी जॉईन झालो त्यावेळेस विश्वास पाटील साहेब हे सातपूर पोलीस स्टेशनला तिथे काम करत होते आणि तेव्हापासून मी त्यांचं कामकाज पाहत आलोय की कशा प्रकारची व्यक्ती कसं काम करतात, तपास कसं करतायत, लोकांना कसं हँडल करतायत. आणि मग हळूहळू कळत गेलं की खरंच जे नाव आहे त्यांचं विश्वास, ते नावाप्रमाणे अतिशय विश्वासार्ह असे अधिकारी सर्वांचे ठरलेले. म्हणजे कधी कोणतं काम सोपं आणि अतिशय सिन्सिअर ऑफिसर, मी आतापर्यंत जे थोडे ऑफिसर्स पाहिले, अतिशय सिन्सिअरिटी हा फार मोठा गुण त्यांच्याकडे. कुठे काही पब्लिकचा इंटरेस्ट असेल, लोक जमा झाली, विश्वास पाटील साहेब गेले की अतिशय शांतपणे कोणतंही आपलं टेम्परामेंट ढळून न देता शांतपणे लोकांना समजावून सांगून तो माग हँडल करणार आणि सगळं झाल्यावर आपल्याला ते सांगणार. या पद्धतीने त्यांची कामाची पद्धत राहिली. या प्रसंगी विश्वास पाटील यांनी आपल्या पोलीस दलातील सेवेबद्दल मनोगत व्यक्त करत उपस्थित अधिकारी, पोलीस बांधव, मित्रपरिवार व नातेवाईक यांचे आभार मानले. माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्री शेखर देशमुख सर, आपल्या म्हसरूळ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सोहन माचरे सर आणि मंचावर उपस्थित आमचे दाजी यशवंत पाटील, तसंच माझं कुटुंबीय, मुंबई नाका पोलीस स्टेशनचे माझे सर्व सहकारी पोलीस अधिकारी, अंमलदार, माझे सर्व आप्तेष्ट आणि नातेवाईकगण आणि माझे मित्र, आणि मी ज्या साली पोलीस दलात दाखल झालो त्या बॅचचे माझे सर्व सहकारी आज आवर्जून इथे उभे आहेत, हजर आहेत. आणि त्यांनी फक्त ग्रुपवर टाकलेला आहे, कोणालाही फोन नाही केला, कारण मला शेवटच्या दिवसापर्यंत काम लावलेलं होतं. काल जेव्हा माझा सेटअप कार्यक्रम झाला तरी सुद्धा सरांनी सांगितलं की तुला इथून जाऊन 1 गुन्हा दाखल करायचा आहे. ते काम पण मी केलं. काल रात्री 10 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनलाच होतो. घरी नातेवाईक आलेले होते, सर्व फोन येत होते. मुलगा युकेवरून आला काल दुपारच्या 17 त्याला कार्यक्रमाला येता आलं नाही. माझी आयुष्याची सुरुवात पोलीस दलामध्ये 1 जून 1991 साली झाली आणि त्यावेळेला परिस्थिती तशी नव्हती की मी MPSC देऊ आणि डायरेक्ट अधिकारी होईल, परंतु मी खालच्या पायरीपासून सुरुवात केली आणि माझं स्वप्न जे होतं ते पूर्ण करण्यासाठी त्या दिशेने मी पोलीस दलाचा अभ्यास करत गेलो. आणि मला असे सहकारी, अशा अधिकारी वरिष्ठ लाभले की त्यांनी मला खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. पोलीस दलामध्ये काम करताना समाधान याच गोष्टीचं आहे की आपल्याकडे आलेली प्रत्येक व्यक्ती ही समाधानी होऊन जाईल आणि गेल्यानंतर आपलं नाव घेईल की नाही मग त्या साहेबांनी माझं काम केलं. हा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. अशा पोलीस दलातील कार्यतत्पर आणि माणुसकीचा धागा मनामध्ये ज्वलंत ठेवून समाजाप्रती व आपल्या नातेवाईक तसंच मित्रत्वाचं नातं जपणारे विश्वास पाटील साहेब यांना दक्ष पोलीस टाइम्स, दक्ष पोलीस न्यूज परिवाराच्या वतीनं भावी आयुष्यासाठी मनपूर्वक अनंत हार्दिक शुभेच्छा. कुलदीप शिंदे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.